डॉक्टर, तुमची प्रसिद्धी तर आता डायबिटीस रिव्हर्सल म्हणजे डायबिटीसचा समूळ नाश करणे अशी सुरू झाली आहे. तर बऱ्याच लोकांना माहिती नसतं की मला डायबिटीस झाला आहे. त्यांना वाटतं मला डायबिटीस नाहीच आहे. तर तुम्ही काय माहिती द्याल की डायबिटीस आहे का नाही, कसं त्यांनी प्रचलित आपलं सायन्स किंवा मेडिकल सायन्सनुसार डायबिटीसची व्याख्या ब्लड शुगर्सवरती आधारित आहे की अमुक एक या पातळीच्या वरती साखर गेली, रक्तातली ग्लुकोज गेली की त्याला आपण डायबिटीस म्हणतो. साधारणतः जेवणा अगोदर आणि जेवल्यानंतर 2 तासांनी अशा तऱ्हेने आपण त्याचं वर्गीकरण करतो. आणि जेवणाच्या अगोदर साधारणतः 100च्या अगोदर असावी आणि जेवल्यानंतर 140च्या आत असावी, त्याला आपण डायबिटीस नाही असं म्हणतो. याला मी 35 मार्काचं पासिंग म्हणेल. आणि ज्याला डायबिटीस आहे असं म्हणतो तर जेवणाच्या अगोदरची 100 ते 110 किंवा जेवणानंतरची 140 ते 200 याला आपण प्री डायबिटीस म्हणतो. याला नापासच म्हणायचं. आणि ज्याला डायबिटीस आपण म्हणतो त्याला 110 ते 126 म्हणजे 126च्या पुढे फास्टिंग आणि 200च्या पुढे PP असं आपण एक क्लासिफिकेशन करतो की ज्याला क्लिनिकली उपचाराची सल्ल्याची गरज आहे असं आपण म्हणतो. माझ्या मते ही अत्यंत चुकीची समजूत वैद्यकीय व्यावसायिकांनी आणि सर्वसाधारण समाजाने पण करून घेतलेली आहे की आपल्याला शुगर नॉर्मल आहे किंवा जी काही व्याख्या सांगितलेली आहे त्याच्यानुसार आपली शुगर जर नसेल तर आपल्याला डायबिटीस नाही. हे अत्यंत अशास्त्रीय आणि खरं तर सामाजिक आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने अत्यंत चुकीचं विधान आहे. आणि त्या समजुतीवरती आधारित आपलं वर्तन होतं. त्याच्यामध्ये धोका असा आहे की डायबिटीससाठी जी साखरेची मात्रा लागते किंवा प्रमाण लागतं ते येण्या अगोदर कित्येक वर्ष ते शरीर म्हणजे रिपोर्ट ॲबनॉर्मल येण्या अगोदर कित्येक वर्ष शरीर सांगत असतं की अरे मला वाचवा, मला वाचवा. पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो कारण आपली शुगर जी व्याख्या आहे ती शुगरची व्याख्या आपली अशी आहे की आम्ही शुगरचा रिपोर्ट घेऊन पाहतो. म्हणजे आपण रिपोर्ट बरा करायचा किंवा रिपोर्ट असेल तर त्याला डायबिटीस आहे आणि नसेल तर नाही असं म्हणतो. ही समजूत ही जरी वैद्यकीय शास्त्रातली उपचारासाठीची व्याख्या आहे, ही समजून घेतलं पाहिजे. मग त्याच्यासाठी दुसरा एक लाँग टर्म ॲव्हरेज ज्याला आपण म्हणतो त्याच्यासाठी HbA1c हे आपण वापरतो. मग HbA1c 5.7 ते 6.5 हे प्री डायबिटीस आणि 6.5च्या पुढे डायबिटीस अशी व्याख्या आपण करतो. मग मी तुम्हाला दुसरा प्रश्न विचारतो की समजा एखादा तुमचा मुलगा किंवा नातू परीक्षेला बसले त्याला किती मार्क पाहिजे तुम्हाला? 35 मार्कांनी पासिंग पाहिजे की 80 मार्कांनी पासिंग पाहिजे की 95 मार्कांनी पासिंग पाहिजे? तोच क्रायटेरिया जर आपण इकडे लावला HbA1cला तर HbA1c हेल्दी किंवा आदर्श त्याला म्हणा हे 4.7 पाहिजे. म्हणजे एखादा खेळाडू असेल, चांगल्या तऱ्हेने त्याची लाईफस्टाईल असेल आणि मसल मास चांगला असेल, रोज व्यायाम करत असेल, व्यवस्थित खातपीत असेल, झोपत असेल तर तो 4.7ला असतो. मग तुम्हाला चांगलं आरोग्य पाहिजे का मिनिमम आरोग्य पाहिजे का ऑप्टिमम पाहिजे का एक्सलंट पाहिजे हे आपण ठरवलं पाहिजे. माझ्या मते ज्याला आदर्श ब्लड शुगर लेवल किंवा म्हणजे आरोग्य म्हणतो त्यासाठी HbA1c ही 4.7 पाहिजे ना की 5.7. आणि काय होतं की हा 4.7 to 5.7चा हा जो प्रवास आहे तोपर्यंत लोक तर म्हणजे स्वर्गात म्हणजे असे हवेतच असतात की हे काय डॉक्टर माझे रिपोर्ट नॉर्मल आहेत. तेव्हा मी माझ्या भाषणात नेहमी सांगत असतो की रिपोर्ट लवकर पॉझिटिव्ह येतात की उशिरा पॉझिटिव्ह येतात एखाद्या आजाराच्या प्रक्रियेमध्ये. आणि तो रिपोर्ट नॉर्मल येईपर्यंत किंवा ॲबनॉर्मल येईपर्यंत तुम्ही वाट पाहायची का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे त्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात. आणि शुगर किंवा ब्लड ग्लुकोज हे त्याचं एकमेव लक्षण आहे का, सगळ्यात विश्वसनीय लक्षण आहे का त्याच्या पलीकडे काही गोष्टी डायबिटीसमध्ये रक्तातली ग्लुकोज वाढण्या अगोदर तुम्ही शोधू शकता, सापडू शकता, त्याच्यावरती उपाय करू शकता आणि डायबिटीस होण्या अगोदर तुम्ही स्वतःला वाचवू शकता. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे का महत्त्वाचं आहे की जर हे होण्या अगोदर तुम्ही उपचार करायला सुरुवात केली, समजून घेतलं तर 100% यश आहे. मग तुम्हाला 100 मार्क नको आहेत का? उलटं मी विचारतोय. मग ह्या 5.7च्या अगोदर खरं तर 4.7च्या दरम्यानच तुम्ही योग्य लाईफस्टाईलचा जर अवलंब केला तर डायबिटीस होतच नाही आणि हे 100% आहे. मग 5.7 पासून जसं जसं तुम्ही पुढे जाता 6.5 पर्यंत तिथे ती दुकान माझा डायबिटीस किरकोळ आहे, सौम्य आहे, फारशी काळजी करायचं काही कारण नाही याचा असा जेव्हा डॉक्टर सांगतो तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की तुम्हाला आज मितीच्या औषधाची गरज नाही,
त्याचं वैज्ञानिक सत्य असं आहे की औषधं देण्यामुळे जो त्रास होणार असतो तो डायबिटीज असण्याच्या त्रासापेक्षा जास्त असतो. मग डायबिटीजसाठी औषध देण्याचा जो त्रास असतो तो 7च्या पुढे कमी होतो आणि डायबिटीजचा त्रास वाढतो. म्हणून 7पर्यंत आम्ही डायबिटीजला औषधं देत नाही आणि HbA1c 7च्या पुढे गेले की डायबिटीजसाठी औषधं द्यायला सांगतो. पण तोपर्यंत कालावधी किती असतो, म्हणजे 4.7 हे जे आयडियल एखाद्या माणसाचं जर आपण डायबिटीज HbA1c धरलं तर 5.7 किंवा खरं तर 6.5 पर्यंतचा प्रवास हा किती वर्षाचा महिन्याचा असतो. हा अर्थातच त्याच्या लाईफस्टाईलचं जे काही त्यांनी नासाडी केलेली असते त्याच्या प्रमाणावरती अवलंबून असतो. पण ऑन ॲव्हरेज जर आपण स्टॅटिस्टिक काढलं तर हा कालावधी साधारणतः 15 वर्षाचा असतो. म्हणजे 15 वर्ष आपल्याला दुरुस्तीची संधी निसर्गाने दिलेली असते आणि आपण त्यावेळेस जर निसर्गाच्या साथीने जर प्रयत्न केले तर 100% यश मिळतं. तुम्ही सांगता की 15 वर्षाचा कालावधी, पण आजकाल जर का 10 वर्षाची मुलं 12 वर्षाची मुलं डायबिटीसने त्रस्त असतील तर यामागे काय कारण आहे हे तुम्ही सांगू शकाल? हो नक्कीच. त्याच्यामध्ये कसं आहे की जेव्हा आम्ही सांगतो की 10 वर्ष किंवा 15 वर्ष म्हणजे नॉन डायबेटिक टू डायबेटिक स्टेजची डेव्हलपमेंटचा कालावधी आहे. मग ह्या कालावधीमध्ये काय होतं हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि आता त्या अनुषंगाने 10 ते 12 वर्षाच्या मुलांना डायबिटीस का होतो हे समजणं आपल्याला जास्त सोपं जाईल. की समजा तुम्ही जेव्हा शिकत होतात किंवा मी शिकत होतो तेव्हा डायबिटीस होण्याची प्रक्रिया कधी लक्षात यायची 60व्या वर्षानंतर. जेव्हा आपण साधारणतः एक 15-20 वर्षापूर्वी जर आपण वैद्यकीय व्यवसायाचा एक सिंहावलोकन केलं तर आपल्या असं लक्षात आलं की नाही आता लोकांना लवकर कमी वयाचे असताना डायबिटीस होतो आणि 30-35च्या प्रौढ व्यक्तीला देखील डायबिटीस होतो. मग झालं काय पुढे की आज मी तीच आपण पाहिलं तर तुम्ही तर प्रश्न असा विचारला आहे की 6, 10, 12 वर्षाच्या मुलांना देखील डायबिटीस होतो. मग याचं कारण काय की ही जी प्रक्रिया असते पूर्वीच्या काळी म्हणजे फार नाही 25 वर्षापूर्वी ती प्रक्रिया पूर्ण व्हायला म्हणजे नॉन डायबेटिक टू डायबिटीस हे जे सीमोल्लंघन असायचं ते व्हायला साधारणतः 15 ते 20 वर्ष लागायचे. बरोबर आहे. मग असं काय झालं अलीकडच्या कालावधीमध्ये की 10 वर्षाचा कालावधी प्री डायबिटीस डायबिटीज असताना तो आज 6 वर्षावरती 10 वर्षापूर्वी 12 वर्षाच्या मुलाला देखील दिसतो. त्याचं कारण तुम्ही त्या मुलांना जन्मापासून खरं तर जन्माच्या अगोदर त्याच्या आई आणि वडिलांचं आरोग्य, मी जेनेटिक्स नाही म्हणत आहे, त्या आईचं आरोग्य, वडिलांचं आरोग्य, तिचं गरोदरपणातलं खाद्य किंवा तिचे गरोदरपणातलं तिचं आरोग्य, त्या बाळाचा जन्म झाल्यानंतर तुम्ही त्याला पहिल्या 2 वर्षामध्ये 4 वर्षामध्ये काय खायला देता, ते कशा तऱ्हेने तुम्ही त्याला हे करता आणि तिथून पुढे त्याच्यानंतर समजा डायबिटीससाठी तुमच्याकडे पेशंट येईपर्यंत वयाच्या 8व्या 10व्या किंवा 12व्या वर्षापर्यंत जेव्हा तो पेशंट येतो ही ज्या प्रक्रियेला 8-10 वर्ष लागतात म्हणजे तो 25 वर्षाचा गोंधळ तुम्ही 8 वर्षातच उरकता. आणि मग ती लहान मुलं आज ओपीडीमध्ये तुमच्यासमोर डायबिटीज, ओबेसिटी किंवा अशा तऱ्हेच्या गोष्टी घेऊन बसलेले असतात. आणि त्याचं एक लॉजिकल किंवा सायंटिफिक संशोधन असं पुढे आलेलं आहे जगातलं की ती आई समजा गर्भधारणा झाल्यानंतर किंवा गरोदरपणामध्ये किंवा गरोदरपणाच्या अगोदर देखील जर जाड असेल, डायबिटिक असेल तर काय होतं ते XX आणि XY 22+X आणि 22+Y असं आपलं एक गुणसूत्रांचं जे समीकरण आहे त्याच्यामध्ये तुम्ही DNA मोजता, किती क्रोमोझोम्स आहेत ते मोजता. त्याच्याकडे काय असतं तो सायटोप्लाझम असतो. मग तो सायटोप्लाझम देखील प्राईम होतो की हायर लेवल ऑफ इन्सुलिन. समजा त्या आईने तुम्ही आपल्याकडे ढोवळ्या जेवणामध्ये त्या आईला होणाऱ्या आईला लाडू किंवा बर्फी देण्याचा प्रघात आहे आपल्याकडे की मग हौसेपोटी आपण त्यांना गोड आणि गोड आणि गोडच देत असतो. आता या प्रक्रियेमध्ये होतं काय की जेव्हा त्या बाळाच्या आतमध्ये वाढ होत असते गर्भावस्थेमध्ये तेव्हा आईने खाल्लेली साखर म्हणजे आईच्या याच्यातली जी वाढलेली साखर असते ती प्लासेंटामधून बाळाच्या शरीरामध्ये जाते. पण ती कंट्रोल ठेवण्यासाठीचं जे हार्मोन असतं त्याला इन्सुलिन म्हणतात ते प्लासेंटामधून पलीकडे जात नाही. मग त्याच्या शरीरातली किंवा त्या बाळाच्या रक्तातली म्हणजे आईच्या शरीरातली साखर कंट्रोल होऊ शकते कारण आईच्या शरीरामध्ये इन्सुलिन असतं. पण बाळाच्या शरीरामधली साखर कशी कंट्रोल करतात की बाळामध्ये जे इन्सुलिन तयार करण्याची प्रक्रिया असते म्हणजे पॅनक्रियास जे असतात ते स्टार्ट वर्किंग फंक्शनिंग अर्ली. म्हणजे युटरसमध्ये असताना बाळ हे हाय इन्सुलिन × हाय शुगर स्टेटसमध्येच डेव्हलप होतं. आणि मग तुम्ही तर गायनेकॉलॉजिस्ट आहात, तुम्ही एक की आपण डायबिटीसमध्ये जर मदरला डायबिटीस आईला डायबिटीस असेल तर बाळं मोठी होतात.
आकाराने वजनाने जन्मता मोठी असतात आणि मग त्याचा खूप मोठा गोंधळ होतो. मग का होतात मोठी? कारण त्याचं याच्यामध्ये आहे की ज्याला तुम्ही जस्टेशनल डायबिटीस म्हणता, दॅट इज द कॉमनेस्ट कॉज. हे सगळ्यात कॉमनेस्ट कॉज आहे की हाय बर्थ वेट. आणि मग तेव्हापासून ते इन्शुलिन रेझिस्टन्स डेव्हलप व्हायला सुरुवात होते. हाय इन्शुलिन हाय शुगर लिडिंग टू इन्शुलिन रेझिस्टन्स, ज्याला पहिले 15-20 वर्ष लागायचे. म्हणजे वयाच्या 25व्या वर्षानंतर किंवा 35व्या वर्षानंतर सुरुवात व्हायची आणि 50व्या किंवा 60व्या वर्षी ते लक्षात यायचं. आता जन्माच्या अगोदरच ते सुरू झालेलं असतं. मग अशा वेळेस ते मूल जन्मता ओव्हरवेट असतं आणि जन्म झाल्यानंतर तुम्ही त्याला काय देता? तुम्ही दूध देता, ते पावडरचं दूध देता. काय असतं त्याच्यामध्ये? सोयाबीन पावडर असते, दुधाची पावडर असते, साखर असते, गव्हाचं पीठ असतं किंवा मैदा असतो. मग शासनाने नियम केल्यानंतर काहीतरी केमिकल याव टाकून आपण ते साजरा करतो. आणि मग सगळ्या पोरांना आताच्या म्हणजे धावपळीच्या जगामध्ये आईला बाळाला दूध पाजायलाच वेळ नाही. या सिच्युएशनमध्ये आपण जाऊन पोचलो. हे तो म्हणजे निसर्गदत्त मूलभूत अधिकार आहे त्या बाळाचा आणि त्या आईची निसर्गदत्त मूलभूत जबाबदारी आहे. ती पाळण्यासाठीच आपण एक्सक्युजेस सांगत राहिलो, पळवाटा सांगत राहिलो. आणि मग त्याच्यामुळे 6, 8, 10, 12 वर्षाची पोरं तुमच्याकडे डायबिटीज घेऊन पडत आहेत. मग समजा आईला काही कारणाने दूध देता येत नसेल तर आपण पर्याय काय निवडले? दुधाच्या पावडरी, बरोबर. मग त्यांना ती गोडाची सवय तिथेच लागते. सर्वसाधारण दुधाच्या ज्या पावडर असतात त्याच्यामध्ये 15 ते 20% साखर असते. म्हणजे एक कप दुधामध्ये किंवा चहामध्ये तुम्ही 3 चमचे साखर, हे कमीत कमी प्रमाण सांगतोय. तुम्ही कुठलं डबडं त्याच्यातलं उघडून पहा, त्याच्यामध्ये साखरेचं एवढं ॲडिशनल. मी अजून कार्बोहायड्रेटला हातच नाही लावला, शुगरच म्हणतोय मी. कार्बोहायड्रेट वेगळेच आणि ते पावडर फॉर्ममध्ये असतात, त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स या साखरेपेक्षा जास्त असतो. तो भाग सोडून द्या. पण जेव्हा तुम्ही त्याच्या बाळाला साखरेचं पाणी पाजता, ज्याला तुम्ही पांढरा रंग देऊन दूध म्हणता, हा महत्त्वाचा कल्प्रेट आहे. आणि ते पोरगं जेव्हा खायला प्यायला लागतं, काय देता तुम्ही त्या बाळाला? पहिलं बिस्किट, नंतर चॉकलेट, नंतर आईस्क्रीम आणि कहर म्हणजे फ्रूट ज्यूस. का नाही त्या बाळाला डायबिटीस होणार वयाच्या 6व्या, 8व्या, 10व्या वर्षी? अजून 5-10 वर्ष थांबा, तुम्हाला 4थ्या वर्षी डायबिटीसचे पेशंट सापडतील. हे म्हणजे ज्या पद्धतीने आपण हे करतो आणि त्या अनुषंगाने होतं काय, ते दिवसभर त्या बाळाला तुम्ही काहीतरी शुगरी ड्रिंक किंवा लिक्विड्स किंवा सॉलिड्स खायला देता. बाळाला खेळायला काय परिस्थिती आहे आज? तुम्ही कॉन्क्रीटच्या जंगलात राहता, बाळाला खेळायला जागा नाही, मोकळं पळायला जागा नाही. तुमची फ्लॅट संस्कृती, त्याला मित्र नाही. मित्र असेल तुम्ही वरांड्यात खेळायला सांगता, काय खेळणार ते पोरगं? आणि त्याहून महत्त्वाचा भाग आहे सूर्यप्रकाश. बाळाची वाढ असेल तुम्हाला चांगली पाहिजे तर त्याची हाडं चांगली पाहिजेत. मग तुम्ही कॅल्शियमचे ड्रॉप देता, व्हिटॅमिन डीचे ड्रॉप देता, हे योग्य आहे का आणि पुरेसं आहे का? दोन्ही गोष्टीवरती आपण विचार केला पाहिजे की बाळाला कॅल्शियम पाहिजे हे बरोबर आहे, कॅल्शियम कुठे पाहिजे? हाडामध्ये पाहिजे हे बरोबर आहे. मग तुम्ही तोंडातनं दिलेलं कॅल्शियम आतड्यातनं कुठे जातं? रक्तात जातं. रक्तातनं कुठं जायला पाहिजे? हाडामध्ये जायला पाहिजे. मग हाडामध्ये कसं काय जातं? आणि गेलेलं तिथं राहिलं पाहिजे. मग ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. म्हणजे तोंडातलं कॅल्शियम, आतड्यातलं कॅल्शियम, रक्तातलं कॅल्शियम, हाडातलं कॅल्शियम आणि तिथे राहिलेलं कॅल्शियम, ह्या सगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. मग ह्या सगळ्या चेनकडे जोपर्यंत तुम्ही लक्ष देत नाही तोपर्यंत बाळाची वाढ चांगली होईल का? नाही होणार. त्याचं न्यूरोमस्क्युलर डेव्हलपमेंट तुम्ही अर्ली एज चाइल्डहुडमध्ये म्हणता, ती होईल का? नाही होणार. मग त्याला खेळायला जागा नाही, तो उन्हात जात नाही. उन्हात गेलं तर आई ओरडते, आजी तर नक्की ओरडते की उन्हात जाऊ नको. मग त्या बाळाला तुम्ही व्हिटॅमिन डी मोजता आणि व्हिटॅमिन डीचे ड्रॉप देता, बरोबर आहे ना? पण सूर्यप्रकाश म्हणजे फक्त व्हिटॅमिन डी आहे का? आणि व्हिटॅमिन डी कमी असेल तर त्याला व्हिटॅमिन डी दिल्याने त्या बाळाची ग्रोथ चांगली होईल का? हाडाची ताकद येईल का? हे सगळ्याचं उत्तर मोठा नो आहे. म्हणजे आपण निसर्गाचे जे नियम आहेत तुमच्या वाढीचे, ती इतक्या कमी म्हणजे लांब गेलेलो आहोत की त्याच्यामुळे 8 ते 10 वर्ष किंवा 12 वर्षाची मुलं आपल्यासमोर डायबिटीसने बसलेली असतात. हे समाजाकडून सार्वत्रिक पातळीवरती केलं जाणारी फार मोठं गुन्हा आहे असं माझं मत आहे. यासोबत बरेच डॉक्टर म्हणतात की बाळाला दूध देऊ नये, दुधाची ॲलर्जी असते. गाईचं दूध का म्हशीचं दूध का कुठलंच दूध द्यायचं नाही, पावडर द्यायचं, हा एक मोठा संभ्रम पालकांमध्ये असतो विषय. बरोबर आहे. ॲलर्जी असेल तर द्यायचं नाही हे बरोबर आहे. पण ज्याला तुम्ही ॲलर्जी म्हणता म्हणजे त्याचं चांगलं स्वरूप त्याला लॅक्टोज इंटॉलरन्स म्हणतात.
म्हणजे मिल्क प्रोटीन ॲलर्जी असेल तर तुम्ही तो आईचंही दूध पिऊ शकत नाही. एक असेही पेशंट असतात, नाही असं नाही. पण ते अत्यंत अपवादाने कुठेतरी 2-5 वर्षात एखादा भेटणारा पेशंट असेल. पण लॅक्टोज इंटॉलरन्स हा त्यातल्या त्यात कॉमन आहे. पण तो कधी येतो? 8व्या वर्षी येतो सर्वसाधारणतः. आणि तो कुठल्या दुधाला येतो हा सगळ्यात महत्त्वाचा. म्हणजे लॅक्टोज दुधामध्येच असते, दुसरे कुठे नसते, हे बरोबर आहे. आणि इंटॉलरन्स असेल तर दूध द्यायचं नाही, हे बरोबर आहे. ॲलर्जी असेल तर दूध द्यायचं नाही, हेही बरोबर आहे. पण मग द्यायचंच नाही का दूध? आणि द्यायचं तर कुठलं द्यायचं, कोणाला द्यायचं, कधी द्यायचं आणि किती द्यायचं? बरोबर ना? मग ह्या दुधावरती ज्याला लॅक्टोज इंटॉलरन्स तुम्ही म्हणता, त्याच्यावरती इंग्लंडमध्ये एक संशोधन झालं. मग त्याचा निष्कर्ष असा आहे की ज्याला तुम्ही दूध म्हणता, म्हणजे जे आपण सगळेजण आता दूध वापर करतो, त्याच्यामध्ये स्टँडर्डाइज, होमोजेनाइज आणि पाश्चराइज दूध आपण देतो. मग स्टँडर्डाइज म्हणजे काय की वरचा फॅट आम्ही 3.5% पुढचं फॅट आम्ही काढून घेतो आणि त्याला आम्ही आरोग्यदायी समजतो. मग ते उरलेलं वरच्या फॅटचं काय करता तुम्ही? त्याचं तूप काढून विकता आणि चपातीवरती घ्यायला सांगता. ते दुधातलं तूप काढायचं आणि चपातीवरती टाकायचं, बरोबर, किंवा भाजीमध्ये टाकायचं, किंवा काय मिठाईला वगैरे वापरायचं ते वापरायचं. हा मग शुद्ध मूर्खपणा आहे एक. आणि जेव्हा तुम्ही होमोजेनायझेशन करता म्हणजे काय करता की दुधावरती जी साय येते छानपैकी खरपूस, त्याच्यामध्ये तुम्ही त्याला फिरवता, त्या दुधाला सेंट्रिफ्यूज मशीन असतं, आणि त्या दुधाचे एका कणाचे तुम्ही काय 5, 50, 100, 200, 1000 तुकडे करता. मग ते अख्ख्या दुधाच्या लेअरमध्ये ते मिक्स होतं, त्याला होमोजेनायझेशन म्हणतात. म्हणजे तुमचं जे फॅट वगैरे सेपरेट होण्याची क्षमता जी असते ती दुधाची कमी होते, अत्यंत कमी होते. त्यामुळे पिशवीतल्या दुधाला साय येत नाही, कारण तुम्हाला तेच दूध तसंच्या तसं सारखं त्याची कन्सिस्टन्सी असते. कन्सिस्टन्सी हा मार्केटिंग पॉईंट आहे, हा बायोलॉजिकल पॉईंट नाही आहे. मग ते तुम्हाला दिसायला चांगलं पाहिजे, रोज चहा केला तर त्याचं तेच दूध तसं सगळं याचं आलं. म्हणजे कन्सिस्टन्सी इन ॲपिअरन्स, कन्सिस्टन्सी इन टेस्ट हे त्याच्यामध्ये पाहिजे. त्यामुळे होमोजेनायझेशन तुम्ही करता, आणि पाश्चरायझेशन बेसिकली त्याचं जे काही अनहेल्दी बॅक्टेरिया असतील ते मारण्यासाठी तुम्ही करता. जेणेकरून त्या दुधाची जनावरापासून तुम्हाला मिळेपर्यंतचा जो कालावधी असतो तोपर्यंत दूध चांगलं राहतं. हे सगळं बरोबर आहे. पण त्याचा तुमच्या आरोग्यावरती काय परिणाम होतो? आणि त्या संशोधनाचा निष्कर्ष असं सांगतो, UK जो केलेला आहे त्याचा, की जर त्यांना तुम्ही होल मिल्क दिलं तर 100 पेशंटला लॅक्टोज इंटॉलरन्स असेल तर 90 पेशंटला काहीही त्रास होत नाही. मग त्याचे फिजिओलॉजी त्यांनी अशी सांगितलेली आहे की लायपोपॉलिसॅकराइड त्याला म्हणतात, की दिस ग्लुकोज ऑर गॅलॅक्टोज इन द मिल्क गेट्स कवर्ड बाय दी फॅट मॉलिक्युल, सो इट प्रोटेक्ट्स, अँड दॅट इज नेचर्स मेकॅनिझम. आणि ते अत्यंत चांगलं आहे. म्हणजे होल मिल्क आम्ही त्याच्याहून पुढे जाऊन म्हणजे एक वैद्यकीय व्यवसायातलं किंवा माझं एक म्हणजे असंच वाचलेलं वाक्य आहे की आम्ही वैद्यकीय ज्ञानामध्ये इतकी प्रगती केली की एकही माणूस आम्ही निरोगी ठेवला नाही. त्याचं हे उत्तम उदाहरण आहे की आम्ही चांगलं दूध देखील प्यायला देऊ नका म्हणून लोकांना सांगतो, आणि त्याच्याऐवजी द्यायला काय सांगतो? उलटं मी विचारतोय की आम्ही ह्या पावडरी पाण्यात घाला, हलवा आणि पाजा. मग हे पाजायचं नाही असं जर तुम्ही एक म्हणत असाल ते चुकीचं आहे. ते पण मी सांगतो ह्या पावडरी घातक आहेत असं माझं मत आहे. हे दूध ज्या मुलाला दूध पिल्याने त्रास होत नाही त्याला शक्य असेल तर आईचंच, नाही जमलं तर गाईचं, नशीबवान असेल तर शेळीचं, आणि पैसेवाला असेल तर म्हशीचं दूध पूर्ण क्षमतेने रॉ मिल्क देणे. म्हणजे साय खायलाही हरकत नाही. साय खायला पाहिजे. आता आहाराकडे इथून आपण थोडं थोडं वळायला लागलोय. साय खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं आणि हार्ट अटॅक येतो, हा गैरसमज आहे, समज आहे. पण लोकांना भीती वाटते साय खाण्याची. बरोबर ना? साय खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं, LDL वाढतं, हे बरोबर आहे. मटण खाल्ल्याने वाढतं, अंड्यातल्या पिवळ्या भागाने खाल्ल्याने वाढतं, अंड्यातल्या पिवळ्या भागाचं हे सगळं बरोबर आहे. पण त्या वाढलेल्या कोलेस्ट्रॉलने एक तर वाढतं किती? मग सगळ्या शाकाहारी माणसांचं कोलेस्ट्रॉल नॉर्मल असतं का? नाही. सगळ्या व्हेगन लोकांचं कोलेस्ट्रॉल नॉर्मल असतं का? नाही. ज्यांना हार्ट अटॅक येतो त्या सगळ्यांचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं असतं का? याचं उत्तरही नाहीच आहे. हे ज्याला ऑब्झर्वेशनल स्टडीज म्हणतात किंवा इपिडेमॉलॉजिकल स्टडीज म्हणतात, त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की देर इज नो डायरेक्ट रिलेशन ऑर को रिलेशन ऑल्सो. मग तरीही हा अपवाद का आहे? त्याला आपण डाएट हार्ट हायपोथेसिस असं म्हणतो. म्हणजे खाल्लेल्या कोलेस्ट्रॉलने रक्तातलं कोलेस्ट्रॉल वाढतं आणि रक्तातल्या कोलेस्ट्रॉलने हृदयविकार येतो,
आणि रक्तातलं कोलेस्ट्रॉल कमी करणं गरजेचं आहे आणि त्यासाठीचे औषधं मार्केटमध्ये आहेत. हे बरोबर आहे. ज्या माणसाला अशा तऱ्हेने आजार असेल, ज्याला फॅमिलियल हायपर कोलेस्टेरॉलेमिया म्हणतात किंवा फॅमिलियल हायपर ट्रायग्लिसरायडियमिया म्हणतात, त्यासाठी हे सगळं बरोबर आहे. पण अशा तऱ्हेचा आनुवंशिक आजार असलेल्यांचं प्रमाण किती? 1 in 500 धरा. म्हणजे ते एका माणसाला उपचार करण्यासाठी तुम्ही 499 ज्यांना गरज नाही त्यांना उपचार करत असता. मी 500 हे फार थोडा आकडा सांगितला आहे. याच्यापेक्षा जास्तमध्ये एक असं भारतामध्ये एक्झॅक्ट स्टॅटिस्टिक उपलब्ध नाही आहे, पण वेस्टर्न कंट्रीमध्ये 1 in 500 हे स्टँडर्ड मानलं जातं. याची गरज नाही. आता हे समजा कोलेस्ट्रॉल आहे किंवा LDL आहे. LDL काय आहे की LDL आता सगळं LDL पार्टिकल साईज आणि LDL-C म्हणजे LDL कोलेस्ट्रॉल आम्ही मोजतो आणि ते कमी करा असं सांगतो. कमी करण्यासाठी औषधं उपलब्ध आहेत. मग ते का वाढतं? 1. आणि ते कमी कसं करायचं? 2. आणि कमी त्याच्यात म्हणजे LDL ज्याची तपासणी पण भारतामध्ये होत नाही, त्याची LDL पार्टिकल साईज हे त्याला म्हणतात. म्हणजे कोलेस्ट्रॉल वाईट एक वेळ मान्य करू, नाहीच आहे हे पण मी सांगतो. त्याच्यासुद्धा कुठलं कोलेस्ट्रॉल तर LDL म्हणून आम्ही फोकस करतो. LDL मधलं कुठलं कोलेस्ट्रॉल? त्याच्यात 7 प्रकारचे LDLच असतात. मग LDL स्मॉल LDL ज्याला म्हणतात, स्मॉल डेन्स LDL इंटू ब्रॅकेट ऑक्सिडाइज LDL हे वाईट असतं, हे मान्य, मलाही मान्य. म्हणून LDL वाईट हे चुकीचं आहे, म्हणून कोलेस्ट्रॉल वाईट हे चुकीचं आहे, म्हणून साय खाऊ नका हे वाईट आहे. हे अत्यंत अशास्त्रीय विधान आहे. मग LDL-C किंवा ऑक्सिडाइज डेन्स पार्टिकल LDL-G हे कशामुळे होतात? ऑक्सिडेशन कुठे होतं त्याचं? मग तुम्हाला ऑक्सिडेशन त्याचं जर टाळायचं असेल तर तुम्ही काय करायचं असं त्याचा साधा प्रश्न आहे. मग वैद्यकीय शास्त्रामध्ये 2 संकल्पना आहेत म्हणजे डायबिटीस किंवा ओबेसिटी मॅनेजमेंटसाठी, की जी गोष्ट तुम्ही खाता ती डायजेस्ट करण्यासाठीची, वापरण्यासाठीची यंत्रणा तुमच्यामध्ये उभी राहते, बरोबर? त्याला अपलिंकिंग म्हणतात. मग जर तुम्ही पिष्टमय पदार्थ खात राहिलात, जे आपण खातो सगळेजण, भारतीय ट्रॅडिशनल डाएट आहे, हे 80 ते 90% त्याच्यामध्ये प्रमाण हे पिष्टमय पदार्थाचं आहे. मग सो वी आर इसेन्शियली कार्बोहायड्रेट बर्नर. हे आपण कार्बोहायड्रेट खातो आणि कार्बोहायड्रेट वापरतो. त्याचा अतिरेक झाला की डायबिटीस होतं. डायबिटीस इज द अल्टिमेट स्टेज ऑफ कार्बोहायड्रेट इनटॉलरन्स, हे त्याच्यातलं महत्त्वाचं. आणि मग हे जेव्हा तुम्ही कार्बोहायड्रेट अडॅप्टेड असता, म्हणजे जेव्हा तुम्ही कार्बोहायड्रेट बर्न करता, त्याला वैद्यकीय भाषेमध्ये कार्बोहायड्रेट अडॅप्टेड म्हणतात. हे तुम्ही खाता म्हणून तुम्ही ते वापरू शकता. मग तुम्ही एक अडॅप्टेड असता, मग अडॅप्टेड कशाला नसता तुम्ही? तर फॅट अडॅप्टेड नसता त्यावेळेस. मग आता फॅट अडॅप्टेड नसता म्हणजे समजा तुम्ही तूप खाल्लं फॉर एक्झाम्पल, ते शरीरात तोंडातनं आतड्यात जातं, आतड्यातनं रक्तात जातं. कशा तऱ्हेने जातं? त्याला कायलोमॅक्रॉन म्हणतात. कायलोमॅक्रॉन करून ते सगळी इकडे ती गाडी वाटत 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 येते आणि लिव्हरमध्ये जाते. त्याला कायलोमॅक्रॉन रेमनंट म्हणतात. मग ते कायलोमॅक्रॉन रेमनंट लिव्हरमध्ये जातात आणि लिव्हर त्याच्यापासून पुढे प्रोसेस करते आणि ते घेऊन ते LDL निघतं परत वाटायला. हे LDL म्हणजे लो डेन्सिटी लायपोप्रोटीन हा त्याचा फुल फॉर्म आहे. म्हणजे इट्स जसं कॅरियर आणि त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड हे सगळं भरलेलं असतं. मग ते दिल्यानंतर जर तुम्ही फॅट अडॅप्टेड नसाल तर ते जास्त कालावधीमध्ये रक्तामध्ये राहतं. मग जास्त कालावधीमध्ये जर रक्तामध्ये राहिलं तर ते माणूस ते ऑक्सिडाइज होतं, मग ते स्मॉल होतं, मग ते डेन्स होतं, मग ते रक्तवाहिनीमध्ये घुसू शकतं. लार्ज फ्लफी ज्याला म्हणतात, लार्ज बायंट असं म्हणतात LDL, दॅट इज ॲब्सोल्युटली हेल्दी, वेलकम आणि जितकं जास्त तितकं चांगलं. मग हे ऑक्सिडेशन बिकॉज यू आर इटिंग कार्बोहायड्रेट, बिकॉज यू आर नॉट अडॅप्टेड टू फॅट अँड इन द कॉन्ट्ररी यू आर अडॅप्टेड टू कार्बोहायड्रेट. हे त्याचे सायंटिफिक अनॉलॉजी आहे. मग जेव्हा LDL-C वाढतं, LDL म्हणजे लार्ज स्मॉल डेन्स वाढतं, तेव्हा तुमचा चान्स वाढतो. मग तुम्हाला हे कमी करायचं जर असेल, ऑक्सिडाइज LDL जर कमी करायचं तर काय खाल्लं पाहिजे? तुम्ही कार्बोहायड्रेट कमी केले पाहिजे. सो बॉडी विल अडॅप्ट इट सेल्फ टू युटिलाइज द फॅट दॅट यू आर इटिंग. आणि ह्या साधारण प्रक्रियेला 1.5 महिना लागतो. देन यू बिकम फॅट अडॅप्टेड. सो इवन व्हेन LDL इज हाय यू आर हेल्दी. हे त्याच्यातलं महत्त्वाचं आहे. मग नुसतं कोलेस्ट्रॉल आणि LDL तुम्ही जर दुपटत राहिलात तर याचं चांगलं उत्तर मिळणार नाही. म्हणजे 50% लोकांचं कोलेस्ट्रॉल, हार्ट अटॅक आलेला सांगतोय, ICUमध्ये ॲडमिट झालेल्या पेशंटचं हे नॉर्मलच असतं. डायबिटीस, हायपरटेन्शन, फॅटी लिव्हर, ओबेसिटी, स्थूलता आहे,
किंवा लिव्हरमध्ये फॅट आहे, डायबिटीस, ब्लड प्रेशर, अशा सगळ्यांचा आहार वेगवेगळा आहे का? कारण तर हायपरटेन्शनवाल्यांना सांगतात तुम्ही मीठ कमी खा. त्यामुळे संभ्रम आहे सगळ्याच लोकांमध्ये की डायबिटीसला गोड बंद करा, हायपरटेन्शनला तुम्ही मीठ खाऊ नका. बरोबर आहे. आता समजा एखादी 5 मजल्याची इमारत असेल, पहिल्या मजल्यावरती वेगळी लिफ्ट, दुसऱ्या मजल्यावरती वेगळी लिफ्ट, तिसऱ्या मजल्यावरती वेगळी लिफ्ट, असं तर काही लिफ्टचं प्रोव्हिजन नसतं ना. ह्या एकाच झाडाच्या फांद्या आहेत. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला फॅटी लिव्हर येणार, त्याला तर आजार आहे हे आम्ही म्हणायलाच तयार नाही, हे असतंच, सगळ्यांना असतं, त्याला काही करायची गरज नाही, असं वैद्यकीय समुदायाचा समज आणि सल्ला असतो. ते काही नाही, फॅटी लिव्हर आहे. काय ते पेशंट विचारतो, डॉक्टर ते फॅटी लिव्हर तुम्ही लिहिलं आहे, आम्ही काय करतो? काही नाही करू, ते असतं सगळ्यांना, असंच आपण सांगतो ना. थोडं पुढं गेलं की मग वजन वाढतं, थोडं पुढं गेले की ब्लड प्रेशर होतं, आणि थोडं पुढं गेले की डायबिटीस होतं, त्याच्याहून पुढं गेले की हार्ट अटॅक येतो, आणि त्याहून पुढं गेले की कॅन्सर होतो. म्हणजे हे एकाच झाडाच्या फांद्या आहेत. या निमित्ताने सगळ्यांना सांगतो की जी माणसं, जे तज्ज्ञ, जे व्यावसायिक, जे फॅटी लिव्हरला एक डाएट, ब्लड प्रेशरला एक डाएट, डायबिटीसला एक डाएट, किंवा वजन कमी करण्यासाठी 4थं डाएट असं देत असतील तर ती फार मोठी शास्त्रीय चूक आहे, फसवणूक आहे. अज्ञानापोटी असेल तर त्यांनी अभ्यास करावा, आणि लबाडीपोटी असेल तर त्यांनी दुरुस्ती करावी. या सगळ्या उपक्रमासाठी किंवा आजारासाठी उपचार म्हणून डाएट जे असतं ते एकाच प्रकारचं असतं. प्रत्येक म्हणजे वजन कमी करण्यासाठीचं डाएट असतं, त्यानेच फॅटी लिव्हर कमी होतं, त्यानेच डायबिटीस कमी होतो, त्यानेच ब्लड प्रेशर ही कमी होतं. हे सगळ्यात महत्त्वाचं. म्हणजे या सगळ्यांचं डाएट एकच आहे, आणि त्याचाच तुम्ही अवलंब करायचं. वेगवेगळं डाएट नसतं, आणि असं कोणी सांगत असेल त्याच्यावरती विश्वास ठेवायचं कारण नाही. आहारामध्ये सुरुवात होते, मग ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, नाचणीची भाकरी का चपाती. आम्हाला पोळीचीच सवय, आणि पोळीबरोबर आम्हाला भात खाल्ल्याशिवाय पोट भरत नाही. म्हणजे हे थोडक्यात सगळी धान्यांचा मी विषय काढलेला आहे. तर हे सगळ्यांची आवश्यकता आहे का, आणि सगळं खाल्लं गेलंच पाहिजे का? बरोबर आहे. याच्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की या सगळ्यामध्ये जे असतं, हे ज्वारी घ्या, बाजरी घ्या, गहू, मका, नाचणी, तूर, मूग, मठ, उडीद, हरभरा, चवळी, हे जे काही तुम्हाला कुठे काय ओट्स असेल, कुठे काय जव असेल, काय असेल ते, याच्या सगळ्यामध्ये अंतर्भूत घटक काय असतो? आता तर मिलेट्स फार हे आहे, कोडू पिडू काहीतरी राळे वगैरे लोक करतात. काय असतं याच्यामध्ये शास्त्रीयदृष्ट्या? याच्यामध्ये जो घटक असतो, ज्याला तुम्ही पीठ म्हणता, आणि त्याच्यावरनं त्या घटकाला पिष्टमय पदार्थ असं म्हणतात, हे त्याच्यात स्टार्च असते. कशात कमी असेल थोडं, कशात जास्त असेल, 2% 5%चा फरक. कोणात फायबर कमी, कोणात फायबर जास्त. म्हणजे मिलेट्समध्ये पार्टिकल साईज कमी असल्यामुळे सरफेस एरिया पर केजी जास्त असतो. जितकं धान्य मोठं तितकं तो सरफेस एरिया, म्हणजे ग्रेन जेवढा मोठा तो कमी होतो रिलेटिव्हली पर केजी, आणि त्याच्यामुळे त्याच्यात फायबरचं कंटेंट कमी येतं, एवढंच आहे. त्यामुळे जितकं धान्य छोटं तितकं धान्यामध्ये फायबर जास्त. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही जे विचारला तो प्रश्न वेगळाच आहे की ज्वारीची भाकरी की बाजरीची भाकरी, चपाती की भाकरी, आणि नाचणी किंवा मल्टीग्रेन असं आपण हे सांगतो. मग याच्यामध्ये इन्ग्रेडियंट काय असतात? म्हणजे ज्वारीमध्ये, बाजरीमध्ये आणि गव्हामध्ये किंवा नाचणीमध्ये गुणात्मक फरक काय का? म्हणजे रंगात्मक फरक असेल, पण गुणात्मक फरक काय? त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये असतो इन्ग्रेडियंट हा स्टार्चच असतो. स्टार्च म्हणजेच ग्लुकोज. म्हणजे जर तुम्ही साखर खाल्ली तर 5-10 मिनटामध्ये तुमची रक्तातली साखरमध्ये ते रिफ्लेक्ट होतं. भाकरी खाल्ली तर 20-25 मिनटं लागतात, एवढंच आहे, बाकी काही फरक नाही त्याच्यामध्ये. ज्या माणसांना डायबिटीस आहे त्यांच्यासाठी हे सगळं कमीत कमी हे योग्य उत्तर. म्हणजे मग भले तुम्हाला आवडली तर ज्वारी खा, बाजरी खा, नाचणी खा, गव्हाची चपाती खा किंवा कुठली खा, पण कमीत कमी हे योग्य उत्तर आहे. कुठली हा प्रश्नही चुकीचा, आणि त्याचं उत्तर जे असेल, कुठली तुम्ही जेव्हा विचारता तेव्हा किती हे आम्ही सांगतो की अर्धी खा. खरं तर खाऊच नका, हे त्याचं योग्य उत्तर आहे, ज्याला 100पैकी पूर्ण मार्क द्याल तुम्ही. न खाणं हे सगळ्यात चांगलं. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये असणारे इन्ग्रेडियंट, बेसिक ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट जे असतात ती साखरच असते, म्हणजे ग्लुकोजच असते, आणि ती जास्त वाढली की त्याला तुम्ही डायबिटीस म्हणता. मग ते तर कमी करा, एवढं त्याच्यामध्ये. मग कुठली हा तुमच्या चवीचा, आवडीचा, सवयीचा भाग आहे,
बाकी त्याच्यामध्ये काही फरक नाही. त्यातल्या त्यात गव्हाविषयी दुसरं एक डिमार्केशन आपल्याला आयसोलेशन करता येईल की त्याच्यामध्ये एक घटक असतो ज्याला ग्लुटेन म्हणतात. आणि ग्लुटेन सेन्सिटिव्हिटी किंवा ग्लुटेन इंटॉलरन्स किंवा साध्या भाषेमध्ये त्याला तुम्ही ग्लुटेनची ॲलर्जी म्हणा, ही बऱ्यापैकी आपल्या समाजामध्ये आढळते. आणि मग वैद्यकीय निरीक्षणामध्ये असं लक्षात आलं आहे की गव्हामध्ये जो ग्लुटेन असतो त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऑटोइम्युन डिसऑर्डर्स ज्याला म्हणतो, म्हणजे लिकी गट सिंड्रोम फर्स्ट थिंग, आणि त्याच्यानुसार पुढे होणाऱ्या ऑटोइम्युन डिसऑर्डर्स हे जास्त प्रमाणात आढळतात. अर्थात ते 70% लोकांमध्ये ज्यांना ऑटोइम्युन डिसऑर्डर एक विशेषतः थायरॉइड आहे त्याच्यामध्ये असं आढळतं की 70% लोकांना हाशिमोटो थायरॉइडायटिस म्हणतात. मग ऑब्झर्वेशनल स्टडीज असं सांगतात की त्या लोकांना ग्लुटेन कमी केलं तर 70% लोकांना बऱ्यापैकी फायदा होतो. आणि माझा वैद्यकीय क्षेत्रातला गेल्या कित्येक दशकातला अनुभव असं सांगतो, हो गहू कमी केला तर थायरॉइडची देखील बऱ्यापैकी फंक्शनल इम्प्रूव्हमेंट होते. त्यामुळे गहू वाईट, ज्याला त्रास असेल त्याला नक्की वाईट, पण ज्याला त्रास नाही, समजा तुम्ही तोच मात्रा तुम्ही ओबेसिटीसाठी जर लावली तर तितक्या मोठ्या प्रमाणात लागू पडत नाही. पण सगळ्यांसाठी कमीत कमी धान्य आहारामध्ये ठेवणं हे नक्की आरोग्याच्या दृष्टीने चांगलं. बरेच जण ब्रेकफास्टसाठी कॉर्नफ्लेक्स, चोकोज, ओट्स हे पदार्थ आरोग्यदायी आहे म्हणून वापरतात, तर याबाबत तुमचा काय सल्ला राहील? नाही, यांना म्हणजे खाद्यपदार्थ देखील म्हणावेत की नाही असं माझं म्हणजे म्हणू नये असं माझं मत आहे. हे खाद्यपदार्थ नाहीच आहेत, अजिबात नाही आहेत. आणि हेल्दी त्याला कोण म्हटलं? ते खायला पाहिजे असं कोणी सांगितलं? आणि ब्रेकफास्ट इज द मोस्ट इम्पॉर्टंट मील ऑफ द डे, ब्रेकफास्ट लाईक अ किंग, हे कोणी सांगितलं? कधी सांगितलं? आणि ते सांगितलेलं तुम्ही ऐकल्यानंतर तुमचं पुढे काय झालं या सगळ्या बाबतीत तुम्ही विचार करायला पाहिजे. मग केलॉग नावाची कंपनी, तुम्ही हे जे सांगताय विचारताय हे सगळं केलॉग कंपनीचं हे आहे. मग त्यांनी सुरुवातीला जेव्हा कॉर्नफ्लेक्स काढले तेव्हा जाहिरातीला त्यांना काय ते स्लोगन लागतंय, त्यांनी केलेलं जे काही कचरा असतो तो तुम्हाला ते खायला सांगतात. मग त्यांनी स्लोगन काढले, ब्रेकफास्ट इज द मोस्ट इम्पॉर्टंट मील ऑफ द डे, आणि आपणही सगळे अक्कल घाण ठेवून त्याचा अवलंब करायला लागलो. मग सगळ्यात पहिलं दिवसातलं मील काय असावं असा आपण उलटा विचार करू. मग त्याच्यामध्ये तुमचं कॉर्नफ्लेक्स कुठे बसतात त्याचा विचार करू. मग ते कधी खायला पाहिजे हे पाहू, आणि खाल्लं नाही तर काय होतं आणि खाल्लं तर काय होतं असा सगळ्या बाजूने त्याचा विचार करायला पाहिजे. मग जेव्हा तुम्ही रात्री जेवून झोपता आणि सकाळी जेवण साधारणतः 12 तासाचा मध्ये गॅप असतो, मग त्यावेळेस तुमच्या शरीराची मेटाबॉलिक स्टेज काय असते? आर यू युजिंग ग्लुकोज? नो. आर यू युजिंग फॅट्स? टू सम एक्सटेंट. देन व्हॉट आर यू युजिंग? यू आर युजिंग मेनली प्रोटीन्स. बॉडी प्रोटीन्स गेट डिझॉल्व्ड, गेट म्हणजे कन्वर्टेड टू ग्लुकोज. त्याला ग्लुकोनिओजेनेसिस म्हणतात. म्हणजे ग्लुकोगॅन मेकॅनिझम इन द बॉडी. ग्लुकोगॅन इज द हार्मोन विच स्टिम्युलेट ब्रेकडाऊन ऑफ द नॉन कार्बोहायड्रेट म्हणजे फॅट अँड प्रोटीन्स टू ग्लुकोज. तर ते वाढलेलं असतं, म्हणून मॉर्निंगला तुम्हाला सकाळी फास्टिंग शुगर वाढलेली दिसते. जी वाढलेली असते त्याच्यात तुम्ही अजून शुगर झोपताय. कॉर्नफ्लेक्स, एनी व्हरायटी, चोकोज आणि जे काही तुम्ही जो म्हणजे मी त्याला जाणीवपूर्वक अन्न हा शब्द किंवा खाद्यपदार्थ हा शब्द टाळतोय, तो जो कचरा तुम्ही सकाळी तोंडात घालत असता तो बंद करणं सगळ्यात चांगला आहे. तो नक्की आरोग्यदायी नाही, घातक हा शब्द त्यासाठी योग्य आहे. आणि मग तिथे तुम्ही काय खायला पाहिजे? ज्याला ॲनाबॉलिक विंडो म्हणता तुम्ही, की सकाळी तुम्ही जनरली व्यायाम करता, चालायला जाता, कोण पळायला जातं, कोण कशाला जातं. मग त्या कालावधीनंतर तुम्हाला गरज कशाची असते सगळ्यात जास्त? तुम्ही काय खाल्लं पाहिजे की जे केलेला व्यायामाचा तुम्हाला फायदा होईल याचा आम्ही विचार केला पाहिजे. मग तिथे तुम्हाला गरज असते प्रोटीनची. मग तुम्ही त्यावेळेस जर प्रोटीन केलं की सकाळी तुम्ही जिमला जाऊन आलात, फॉर एक्झाम्पल जिमला जाऊन आल्यानंतर तुम्ही कॉर्नफ्लेक्स पिणार आहात, खाणार आहात का चोकोबार खाणार आहात, काय खाणार आहात? मग त्याच्या ठिकाणी 4 अंडी खाल्ली तर कुठे बिघडलं? किंबहुना अंडीच खाल्ली पाहिजेत. जो शाकाहारी असेल तो पनीर घेईल ना, खायने तर शेंगदाणे खोबरं तरी घ्या. दॅट विल हेल्प टू मीट द रिक्वायरमेंट ऑफ द बॉडी ॲट दॅट पर्टिक्युलर आवर. कॉर्नफ्लेक्स किंवा ब्रेड किंवा जॅम किंवा काय जे बोर्नव्हिटा आणि कॉम्प्लानच्या कचरा पावडर जे काय असतात ह्या सगळ्या आरोग्यासाठी धोकादायक आहेत. त्याचा वापर कोणी करत नाही, आणि करत असेल तर बंद करा. आणि विशेषतः लहान मुलांना तर अजिबात देऊ नका, तर नाहीतर तुम्हाला 8व्या-10व्या वर्षी त्या पोराला घेऊन कुठल्या तरी फिजिशियनकडे जावं लागेल की याचं वजन वाढलं आणि त्याला डायबिटीज झालं. हे नक्की कचरा आहे. कोणीही आहारात कधीही वापर करू नये. सकाळ सोडा, दुपारी पण करू नये, संध्याकाळी तर नाहीच ते.
पुढे मी येते की फ्रूट ज्यूस दिला जातो किंवा स्मूदी करून पिलं जातं की ते खूप आरोग्यदायी आहे, असा एक लोकांचा समज आहे. नाही, समजा आपण एक ग्लासभर आपण ज्यूस पिला आणि तिथे फळं ठेवलीत, म्हणजे समजा एक ॲपल, तुमच्याकडे ॲपलचा ट्रे ठेवला आणि एक ग्लासभर तुम्ही ॲपल ज्यूस पिला. एक ग्लास ॲपल ज्यूस तयार करण्यासाठी किती ॲपल्स लागतात? 4 ते 5. लागतात. तुम्ही 4 ॲपल एकदा खाल्लीत एका वेळेस? कधीच नाही. कोणीच खाल्लेलं नसेल, किंवा एखादं खातो, फार तर फार दुसरं खाणार. हिमाचलला गेलं तर 4 खाणार, बरोबर आहे. पण मग तो एक, आणि तो ज्यूस प्यायला तुम्हाला किती वेळ लागतो? 2 मिनिटं, बरोबर. ते 2 मिनिटामध्ये 4 ॲपल तुम्ही खाणार आहात का? नाही. सो डोस मेक्स द पॉयझन. सो रादर दॅन, म्हणजे 4 ॲपल खाण्यापेक्षा 4 ॲपलचा ज्यूस तुम्ही पिताय, 4 ॲपल तुम्ही कधीच खाणार नाही, फर्स्ट थिंग. सो तुम्ही जे पिताय त्याला साखरेचं पाणी म्हणायला काहीच हरकत नाही, बरोबर. पण ते 2 मिनिटात तुम्ही संपवता. मग तो एवढा मोठा म्हणजे लोंढा साखरेचा आतड्यातून रक्तात जातो, एक. आणि दुसरं, समजा तुम्ही ॲपल किंवा सफरचंद खाल्लं, त्याच्यातल्या असलेल्या साखरेबरोबर तुम्ही काय खाता? त्याचं फायबर असतं, त्याचं साल असतं, त्याचं पाणी असतं, त्याच्यामध्ये बाकीचे काही फायबर हे सगळे असतात. हे फायबर काढून टाकता तुम्ही. मग फायबरचं काम काय आहे की रिड्यूस द ॲब्सॉर्प्शन रेट ऑफ द मोनोसॅकराइड किंवा साखर, आणि त्यातलं जे बघा त्याचं ॲब्सॉर्प्शनचा रेट कमी करतं. मग ते निसर्गाचं जे प्रोटेक्शन असतं ते पण तुम्ही काढून घेता. हे सगळ्यात महत्त्वाचं. त्यामुळे ज्यूस स्ट्रिक्टली नो, वर्स दॅन दी कॉर्नफ्लेक्स. आणि फळं माफक प्रमाणात खायला हरकत नाही, ज्यांना डायबिटीज किंवा वजनाचा त्रास नाही त्यांच्यासाठी. आता सकाळी उठल्यावर सगळेच जण चहा घेतात आणि चहाबरोबर बिस्किट, मारीची बिस्किट किंवा मोनॅको बिस्किट आहेत, साखर नाही म्हणून ती आरोग्यदायी म्हणून सगळेच डायबिटीजचे पेशंट, जाड असणारे सगळेच जण बिस्किटं घेतात. कोणी ब्रेड घेतं, ब्रेड जाम घेतं, कोण ब्रेड मस्का घेतं, पाव मस्का. तर याबाबत तुमचा काय सल्ला? त्याच्याबरोबर लोक अजून मनुके घेतील, खजूर घेतील, गुळाचा खडा घेतील, आणि सगळ्यात मध, सगळ्यात विनोदी गोष्ट म्हणजे मध. मी मध्यंतरी मागे एका ठिकाणी भाषणाला गेलो होतो. मग तेव्हा मला एका महिलेने प्रश्न विचारला की सर, आम्ही सकाळी लिंबू पाणी आणि मध घेतो. म्हटलं कशासाठी घेता? त्यामुळे वजन कमी करण्यासाठी. म्हटलं झालं का वजन कमी? ते म्हणे नाही, रोज घेतो पण अजूनपर्यंत नाही झालं, 4 बाटल्या संपल्या म्हटलं. मग तिथे त्या सभेला 200-400 लोक हजर होती. तर मी सगळ्यांना विचारलं, असं एकतरी आहे का की ज्याचं मध पिऊन वजन कमी झालं? 100% अपयशाची खात्री वजन कमी करण्यासाठी, म्हणजे तुम्ही जे सांगताय ते सगळं. मग त्याच्यामध्ये गूळ आला, त्याच्यामध्ये मनुके आले, अंजीर आलं, खजूर आलं, मध आलं, ही बिस्किटं आली. आता समजा एखादं, मी नाव घेणं चुकीचं, पण एक कुठलंही बिस्किट तुम्ही घ्या की जे तुम्हाला फार आरोग्यदायी वाटतं. मग त्याच्यामध्ये साखर नसते असं तुम्ही म्हणता. म्हणजे काय असतं? साखर नसते हे आरोग्यदायी असतं का? मग त्याच्यामध्ये काही केमिकल्स असतात, त्याला तुम्ही माल्टोडेक्स्ट्रीन म्हणता. तर माल्टोडेक्स्ट्रीनवरती कालच मी एक लेख लिहिलेला आहे. मग तो माल्टोडेक्स्ट्रीन हे साखरेपेक्षा गोड असतो आणि साखरेपेक्षा त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो. तुम्ही शुगर नाही हे सांगता, पण काय आहे सांगत नाही. तुम्ही काय सांगायला पाहिजे, काय नाही ते नाही सांगायला पाहिजे, काय आहे ते सांगायला पाहिजे. दिस इज हाऊ सोसायटी आर लार्ज इज बिंग म्हणजे फुल्ड. तुम्हाला मेसेजच चुकीचा देतो असं होतं. मग ही बिस्किट्स, मग समजा साखर नाही असं, तेही चुकीचंच आहे. साखर नाही असं एकदा जरी आपण गृहीत धरलं, मग काय असतं? मैदा असतो. डालडा. दुसरं काय असतं? डालडा असतो. म्हणजे वनस्पती तूप त्याला तुम्ही म्हणता. हे तूप या शब्दाचा अपमान येतो. तूप हा शब्द वापरायला कायद्याने बंदी केली पाहिजे त्याला, लक्षात. व्हेजिटेबल्स, हायड्रोजनेटेड व्हेजिटेबल ऑइल्स किंवा पार्शली हायड्रोजनेटेड होतो त्याला आपण. म्हणजे एक त्याच्यात मैदा असतो, नंतर तेल असतं, तिसरं काय असतं? ही सगळी गोष्ट बेकिंग किती डिग्रीला करता? 350 ते 600 डिग्रीला करता, 700 डिग्रीला करता, विच इज मोर दॅन द बॉइलिंग पॉईंट किंवा स्मोकिंग पॉईंट ऑफ द ऑइल. म्हणजे 600-700 डिग्रीला जेव्हा तुम्ही ते काहीतरी ते बेकिंग करता, याव करता त्याव करता, काय होतं त्याच्यामध्ये? जे काही नॉन हायड्रोजनेटेड फॅट्स असतात दे आर कन्व्हर्टेड टू हायड्रोजनेटेड फॅट्स. मग हायड्रोजनेशन म्हणजे ट्रान्सहायड्रोजनेज नावाचं एन्झाईम माणसामध्ये आहे का? नाहीच आहे. कॅन ह्युमन बिईंग्स एव्हर यूज द ट्रान्स फॅट्स इन द बॉडी?
आपण वापरायची यंत्रणा निसर्गाने तुम्हाला दिलेली नाही. ट्रान्स फॅट शुड बी बॅन्ड इमिजिएटली फर्स्ट थिंग. आणि बऱ्याचशा देशात त्याच्यावरती बंदी पण आलेली आहे. पण ज्याला तुम्ही फॅट्स खाता आणि ज्याचं ट्रान्स हायड्रोजनेशन होतं किंवा पार्शियल हायड्रोजनेशन होतं ते देखील तसं होतं ना. तुम्ही टाकलंच नाही पण जे टाकतं त्याचं पण हायड्रोजनेशन होतं. सो यू गॉट अ मैदा, यू गॉट अ व्हेजिटेबल ऑइल, यू गॉट अ हायड्रोजनेटेड व्हेजिटेबल ऑइल. आणि चौथं यू गेट अ मेनली आर्टिफिशियल स्वीटनर्स, माल्टोडेस्ट्रीन. आणि या सगळ्यांनी फक्त तुमच्या आरोग्याचं वाटोळं होऊ शकतं. हे जी कोणी बिस्किट, जॅम किंवा ब्रेड घेत असेल हे नक्की आरोग्यासाठी वाईट आहे. मग तिथे शेंगदाणे खोबरं खायला काय अडचण आहे तुम्हाला? बदाम अखरोट खायला काय अडचण आहे? ह्या गोष्टी नक्की आरोग्यदायी आहेत. ह्या तुम्ही करा. तुम्हाला भूक लागली असेल तर खा, भूक नसेल तर खाऊ नका. खायला पाहिजे असा नियम नाही आहे. तुम्ही अशा तऱ्हेने स्वतःला सवय लावलेली आहे. प्रश्न सवयीचा आहे. सवय तुम्ही मोडू शकता, जशी लावता तुम्ही तशी मोडू पण शकता. नाही, पण समाजात असा समज आहे की गुळामुळे हिमोग्लोबिन वाढतं. गूळ, खजूर, पालक आणि बीट हे पदार्थ खाल्ले की तुमचं हिमोग्लोबिन वाढतं. त्यामुळे गूळ, शेंगदाणे. याचं शास्त्रीय सिद्धांत काय? काय शास्त्रीय सिद्धांत आहे? गुळामध्ये आयन असतं का? गुळामध्ये असेल तर आयन कुठून येतं? ते ऊसामध्ये पाहिजे. मग ते ऊसाच्या रसात येईल, मग ते आठवून तुमच्या गुळामध्ये येईल. हे बरोबर. मग ऊसामध्ये आयन असतं का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. मग गुळामध्ये आयन असतं ते कुठलं असतं आणि असतं का? आणि असतं तर किती असतं आणि कुठून येतं हे महत्त्वाचं आहे. मग गुळामध्ये जे आयन असतं असं तुम्ही म्हणता ते लोखंडाच्या कढईचं असतं. गुळ करण्यासाठी जी कढई वापरतात ते कढईचं असतं. आता लोखंडी कढईत देखील गुळ करत नाहीत. स्टीलची वापरतात किंवा दुसरं काहीतरी वापरतात. म्हणजे लोखंडाची कढई ही जवळजवळ हद्दपार झालेली आहे त्याच्यामधून. आणि समजा त्या लोखंडाच्या कढईमधला लोखंड म्हणजे लोह त्या गुळामध्ये आला, पुढे काय? तो तुम्हाला वापरता येतो का? म्हणजे मानवी शरीर वापरण्याजोगं जे लोह असतं किंवा आयन जे असतं ते कुठल्या प्रमाणात पाहिजे? म्हणजे बायोलॉजिकली अवेलेबल हे आयन कुठलं असतं? त्या कढईतलं लोखंड तुम्हाला वापरू शकत असाल, लोखंडाचे खिळे घेऊन चोखात बसा ना, जास्त आयन मिळेल तुम्हाला. एकदम सोपं आहे ना. थोडक्यात असं आहे की जे आयन तुम्ही आहे असं म्हणता ते गुळामध्ये नसतं, ते गुळाच्या कढईतलं असतं. आणि गुळाच्या कढईतलं जे आयन असतं ते तुम्ही वापरू शकत नाही. बरोबर. मग गुळ खाल्ल्याने तुमचं हिमोग्लोबिन कसं काय वाढेल? मग कढईमधलं जे आयन असतं त्याला फेरिक फॉर्म ऑफ आयन म्हणतात. जेव्हा तुम्ही ते उकडून किंवा ते उष्णता असं इट गेट्स ऑक्सिडाइज, इट कॅन नेवर बी यूज बाय द ह्युमन्स. वी डोंट हॅव द मेकॅनिझम. त्यामुळे गुळ नक्की बाजूला. म्हणजे मानव प्राणी हा फक्त फेरस फॉर्ममध्ये असेल तरच ते आयन वापरू शकतो. फेरिक फॉर्म जे बाकी दिसतं त्याला मेटल फॉर्म म्हणता. याच्यातलं आयन जरी नाव एकच असलं तरी हे आयसोमर वेगळं असतं, ते तुम्ही वापरू शकत नाही. नाही तर मग आपण ग्लास पण आपण स्टीलचे केले असते, कढाया पण स्टीलच्या घरातल्या केल्या असत्या. बरोबर की नाही? हे आपण वापरूच शकत नाही. दॅट इज युसलेस आर्ग्युमेंट. त्याच्यातला दुसरा मुद्दा आला आता की डाळिंब आणि मग ते खजूर आणि मग पालक आणि मग ते रागी, म्हणजे हे सगळ्या गोष्टी रंगाने तिथपर्यंत असतात म्हणून त्यांनी रक्तवाढ होईल. हे संकल्पना शास्त्रीय आहेत. हे तुम्ही त्याचा कार्यकारण भाव हे फिजिओलॉजिकल कॉन्सिक्वेन्सेस समजूनच घेत नाही. डाळिंबामध्ये आयन असतं का? उत्तर आहे नाही. सगळ्यात आयन असतं, पाण्यातही असतं. किती, कसं, तुम्हाला किती पाहिजे तेवढं त्याच्यामध्ये असतं का? आणि तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढ्या आयनसाठी समजा पालकमध्ये आयन असतं, मान्य आहे. ते कोणी समजा मटणापेक्षा जास्त, मान्य आहे. कुठलं आयन असतं त्याच्यामध्ये? तर फेरिक फॉर्ममध्ये असतं. ऑल दी आयन इन द प्लांट किंगडम इज इन द फेरिक फॉर्म. हे लक्षात घ्या. इट कॅन नॉट बी ॲब्सॉर्ब, लिव्ह असाइड युज्ड बाय द ह्युमन्स. मग त्या फेरिक फॉर्मचं फेरस फॉर्ममध्ये रूपांतर करण्यासाठी कुठले घटक आपल्या आहारामध्ये आवश्यक आहे? समजा एखादा शाकाहारीच आहे, त्याला आयन पाहिजे, त्याने पालक खाल्लं, त्याच्यामध्ये आयन असतं, हे बरोबर आहे. मग आपण असं काय शास्त्रीय सिद्धांत वापरू शकतो की त्याच्यामुळे त्याच्या
आहारातलं आयन त्याच्या रक्तामध्ये जाऊ शकेल, वापरण्याजोगं, म्हणजे न वापरण्याजोगं जे आयन आहे ते वापरण्याजोगं होऊ शकेल. ते एक साधी प्रक्रिया असते की त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी त्याच्याबरोबर जर आपण घेतलं तर फेरिक इज कन्वर्टेड टू फेरस फॉर्म टू सम एक्सटेंट. तेवढा तरी बेनिफिट मिळतो 10% त्याला. मग समजा असे काही पालेभाज्या तुम्ही खाणार असाल ज्याच्यामध्ये आयन असतं, नक्की आयन नसतं असं म्हणणं नाही, पण आयन असणं हा पूर्ण मार्काचं उत्तर नाहीच आहे. तुम्हाला हिमोग्लोबिनसाठी आयन पाहिजे, तुम्हाला आयन नाही पाहिजे, हिमोग्लोबिनसाठी आयन पाहिजे. मग तो लोखंडाची पावडर आपण पिऊ शकलो असतो नाही का, ते ग्राइंडिंग करतात ना, ग्राइंडिंगचा चुरा निघतो तो आपण खाल्ला असता, बरोबर, त्याचं थालपीठ करून खाल्लं असतं, म्हणजे तुम्हाला आयन मिळालं का. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण अर्धशास्त्रीय माहिती घेऊन त्याचं इम्प्लिमेंटेशन किंवा त्याच्यावरती आधारित सल्ले जेव्हा देतो तेव्हा फार मोठ्या तऱ्हेने गैरसमज समाजामध्ये पसरवले जातात. हे सगळ्या हिमोग्लोबिन वाढण्यासाठीच्या नॉन युजेबल, नॉन इफिशियंट मेकॅनिझम्स आहेत. हे सगळ्यात महत्त्वाचं. भाजी नक्की घ्या, घेतली त्याच्याबरोबर लिंबू किंवा ताक तरी घ्या, खरं तर लिंबूच घ्या, म्हणजे मग तुम्हाला त्याच्यात जे काय असतं ते थोडंसं ॲब्सॉर्ब. नाहीतर निश्चित पनीर पालकमधून तुम्हाला जर तुमच्या शरीराची आयन रिक्वायरमेंट पूर्ण करायची असेल तर एवढं पालक खायची तयारी दिवसभरात तयार ठेवा, म्हणजे दुसरं तुम्ही काहीच खाऊ शकत नाही.